सर, नाशिकमध्ये एका कॅप्टन अशोक खरात नामक व्यक्तीला अटक केलेला आहे. त्याच्यावरती लैंगिक शोषणाचे आरोप आहेत आणि तो राजकीय नेत्यांचं भविष्यवाणी करायचा असे देखील त्याच्यावरती आरोप आहेत. त्याला अटक झालेली आहे. बघा, जी काही तक्रार दाखल आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्या व्यक्तीवरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि महिलांचे शोषण करण्याच्या बाबतीमधली जर का त्यांचे पुरावे असतील तर नक्की त्या बाबतीमधील चौकशी पूर्ण होऊन ही त्याच्यावरती कारवाई होईल. सध्याला चौकशी अजून चालू आहे, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत कुठल्याही निष्कर्षापर्यंत मी आज येऊ शकणार नाही किंवा बोलू शकणार नाही, परंतु त्या व्यक्तीवरती नक्कीच कायद्यानुसार नियमानुसार त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल. अशोक खरातांच्या ट्रस्टवरती रुपाली चाकणकर हे सदस्य म्हणून कार्यरत आहे. त्याची माझ्याकडे त्याच्या कुठली माहिती आता उपलब्ध नाही, परंतु जी घटना घडलेली आहे त्याचा आणि संस्थेचा आता संबंध जोडणं करायचं चुकीचं राहील. चौकशी होऊ द्या. चौकशी झाल्याच्या नंतर चौकशी अंती जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होईल. पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आपल्या इथे कायदा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राजकीय नेते जर त्यांच्याकडे जात असेल तर हे कुठंतरी तुम्हाला नाही वाटतं का? दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एक तर ऍस्ट्रॉलॉजिकल जे काही ते प्रॅक्टिस करत होते ते नियमबाह्य करत होते का हे पाहावं लागेल. हा वेगळा भाग राहिला. आणि महिलांच्या बाबतीत जी तक्रार झालेली आहे हा वेगळा भाग झाला. हे दोन वेगळे गुन्हे आहेत. ह्या दोन वेगळ्या जर का तक्रारी असतील तर त्या दृष्टीने ही चौकशी होईल. परंतु मी पुन्हा सांगतोय, जर का चौकशीमध्ये ती व्यक्ती जर का दोषी आढळली तर नक्कीच त्याच्यावरती ही कारवाई होईल. आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जर का त्या दृष्टीने जर का त्याची कुठे एव्हिडन्स जर का आढळले की भोंदुगिरी म्हणून किंवा जर का चुकीच्या पद्धतीने त्यांचा जर का त्यांनी उपयोग करून घेतलेला आहे त्या गोष्टींचा, नक्की त्याच्यावरती त्या दृष्टीने देखील त्या कायद्याची कारवाई करण्यात माध्यमातून येईल. कुठेतरी त्या महिला बळी पडल्या अशा प्रकारे देखील गोष्टी समोर येताना दिसत आहेत. ज्या काही महिला आहेत त्यांचे व्हिडिओज देखील आहेत आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून कुठेतरी ब्लॅकमेलिंग देखील होत होतं. अशा प्रकारच्या पण गोष्टी समोर येतात. नाही, आताच त्यांना खरं तर आजच अटक झालेली आहे. त्यांच्याकडून मला वाटतं जेव्हा स्टेटमेंट्स घेतल्या जातील आणि त्यानंतर चौकशी ही आता चालू झालेली आहे आणि चौकशीच्या सुरुवातीलाच मी आता काही बोलू शकणार नाही, परंतु एका गोष्टीची खात्री मात्र नक्की देतोय की ह्या व्यक्तीची चौकशी करत असताना ही निष्पक्ष चौकशी होईल आणि चौकशीच्या अंती दोषींवरती नक्कीच कडक कारवाई करण्यात येईल.